नवी दिल्लीमध्ये रस्त्यावर हुज्जत घातल्यामुळे एका कुटुंबातील महिलेला आपला जीव गमवावा लागला. पती व 2 मुलांसह बँकेत जायला निघालेल्या महिलेचा आरोपीने झाडलेली गोळी लागून निधन झालं आहे. नवी दिल्लीमध्ये भर रस्त्यात ही भयंकर घटना घडली. गोकुळपुरी भागात महिला नवऱ्याच्या मोटरसायकलवरून बसून जात होती. मारेकऱ्यांनी केलेल्या गोळीबारात तिला गोळी लागली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तत्पूर्वी तिचं निधन झालं. नवरा व मुलांसह ती महिला दुर्गापुरातील भागात बँकेत जात होती. घटनास्थळी पोहोचल्यावर स्थानिक पोलिसांशिवाय क्राईम व FSLच्या पथकांनी आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. 40 वर्षीय हिरासिंह भलस्वा डेअरीजवळच्या गुरु नानक कॉलनीमधील C225 मध्ये कुटुंबासह राहतात, असं त्यांचे मोठे भाऊ जगतरक सिंग यांनी सांगितलं. सराय काले खा इथल्या एका खासगी रुग्णालयात हिरासिंग सुपरवायझर म्हणून काम करतात. त्यांची पत्नी गृहिणी होती. बुधवारी 31 जुलै रोजी दुपारी हिरासिंग त्यांची पत्नी सिमरनजीत कौरसह 12 व 4 वर्षांचा मुलगा यांना घेऊन दुर्गापुरी इथल्या एका बँकेत कामासाठी निघाले होते. दुपारी 3 वाजता ते गोकुळपुरी उड्डाणपुलाजवळ आले असता वजीराबाद रस्त्यावर एका स्पीड ब्रेकरजवळ स्कूटी चालकाशी त्यांची बाचाबाची झाली. हळूहळू त्यांच्या शिवीगाळ सुरू झाली. आपल्या गाड्या चालवतानाही त्यांच्यात बाचाबाची सुरू होती. थोडं पुढे गेल्यावर स्कूटी चालक उड्डाणपुलावर गेला व ते डाव्या बाजूने खाली जाऊ लागले, मात्र त्यांच्यातील बाचाबाची थांबली नव्हती. मृत महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार उड्डाणपुलावरून उतरल्यावर आरोपी स्कूटी चालकानं बंदूक काढली आणि चालत्या स्कूटीवरून अंदाजे 30-35 फुटांवरून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातील गोळी हिरा यांना न लागता त्यांच्या मागे बसलेल्या पत्नीला लागली. मग स्थानिकांच्या मदतीने हिरा यांनी पत्नीला रिक्षातून JTB रुग्णालयात नेलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येणार असून गुन्हे शाखेने व FSL पथकानं काही महत्त्वाचे पुरावे गोळे केले आहेत. सध्या पोलीस आरोपीची स्कूटी चालकाचा शोध घेत आहे. त्याची ओळख पटवण्याकरता घटनास्थळाच्या जवळ असलेल्या CCTV कॅमेऱ्यांचं फुटेज तपासण्यात येत आहे.